सोलापूर शहरात सराफ व्यवसायातील आर्थिक व्यवहार, सोन्याचा व्यापार आणि मनी लेंडिंग व्यवसायातील नफ्यात अफरातफर करून तब्बल 84,52,200 रुपये आणि 1 किलो 230 ग्रॅम सोन्याची फसवणूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणी गणेश गुरुराय पावसकर वय 41 राहणार पूर्व मंगळवार पेठ सराफ कट्टा सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। त्यावरून राम व्यंकटेश शेठ सध्या राहणार अफजलपूर जिल्हा कलबुर्गी, लक्ष्मण शेठ प्रकाश शिवाजी पवार राहणार बेलाटी तालुका उत्तर सोलापूर आणि विवेक श्रीकांत भंडार कवठेकर राहणार ओम नमः शिवाय नगर सोलापूर यांच्या विरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे, विश्वासघात, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पावसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 2014 ते 2023 या कालावधीत आरोपींनी संगनमत करून दुकानातील सोन्याच्या व्यापारातील नफा, मनी लेंडिंग व्यवसायातील उत्पन्न, भांडवली सोन्याच्या भिशी, रोख रक्कम तसेच बँक खात्यामधील व्यवहारात अफरातफर केली होती। तसेच ग्राहकांकडून गहाण ठेवण्यात आलेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत अनियमित व्यवहार करून स्वतःच्या फायद्यासाठी आर्थिक लाभ घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे। याशिवाय ग्राहकांकडून येणारी ऑनलाईन देयके आरोपींच्या वैयक्तिक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगून लाखो रुपयांची रक्कम स्वतःकडे वळवल्याचीही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। दुकानातील रोख व्यवहार, बँक खात्यातील जमा नावे, गहाण ठेवलेल्या दागिन्यांवरील व्याज तसेच व्यापारातील नफ्याचा अपहार करून आरोपींनी एकूण 84.52 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 1 किलो 230 ग्रॅम सोन्याचा अपहार केल्याचा आरोप आहे। फिर्यादीने संबंधित व्यवहाराचा हिशोब विचारला असता आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी हे करीत आहेत।